आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी. 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध. 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाईन. एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज. अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध. आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी. संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66. नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय. इचलकरंजी शहरात मारहाण करून खंडणी मागितल्याचा तसंच एका व्यक्तीला जबरदस्तीनं गाडीत बसवून नेल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी 3 संशयित आरोपींना अटक केली असून आज त्यांना न्यायालयात हजर केलं असता 3 दिवसांची पोलीस कोठडी तिघांनाही सुनावण्यात आली आहे. पोलिसात दाखल तक्रारीनुसार 8 जुलै रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमाराला फिर्यादी हे डेक्कन चौकातून आईस्क्रीम घेऊन मोटरसायकलवरून घरी जात होते. पंचगंगा कारखान्याजवळ त्यांना संशयित आरोपी स्वप्नील सुनील परीट यांना अडवलं आणि माझ्या दारूचं बिल भागवायचं असं म्हणत त्यानं फिर्यादीकडे 10,000 रुपयांची मागणी केली आणि मारहाणही केली. यानंतर 28 जुलै रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमाराला फिर्यादी यांचा मुलगा आपल्या घरात असताना आरोपी स्वप्नील परीट याच्यासह आयुष अहमद अत्तार आणि अथर्व विजयकुमार कुलकर्णी हे त्यांच्या घरी आले. त्यांनी फिर्यादीला जबरदस्तीनं घराबाहेर काढून गाडीत बसवलं आणि जवाहरनगर इथल्या स्वामी अपार्टमेंटकडे घेऊन गेले. तिथं फिर्यादीच्या वडिलांना 1 लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास फिर्यादीला आणि त्याच्या वडिलांना ठार मारण्याची धमकी दिल्याचंही तक्रारीत नमूद आहे. याच दरम्यान फिर्यादीच्या मुलानं मोहम्मद कैफ याच्यावर 2 कानाखाली मारून त्याचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी फिर्यादीनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार स्वप्नील सुनील पाटील, आयुष अहमद अत्तार आणि अथर्व विजयकुमार कुलकर्णी या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी आरोपींना अटक करून आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करतायत. 3ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.